मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन घरी आल्याबरोबरच विचारतो काय झालं. कुणी काही बोलत नाही. मग आता तन्वी आली होती का घरी असं पुन्हा तो विचारतो. त्यावेळी कल्पना म्हणते हो आली होती, पण बाळा सोडणं तो विषय, कारण आज काही झालं ना ते मला आठवायचं सुद्धा नाहीये. अश्विनला समजतं सायलीनेच काहीतरी त्रास दिला असेल. मग आता तो तिच्याकडे पाहूनच म्हणतो की मला असं वाटतंय तिला आपल्या घरात तरी अजून त्रास होता कामा नये. पण मम्मा, पुढचे काही दिवस आपल्याला तन्वीबरोबर बोलताना जरा सांभाळून बोलायला हवं, कारण तिची मानसिक अवस्था खूप नाजूक आहे. ती एवढी निराश झालीये ना, तिला त्यातून बाहेर काढणं खरंच खूप कठीण आहे. तेव्हा सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती अश्विनकडे पाहत असते. तिला माहीत असतं ही प्रिया किती खोटी आहे आणि हे सर्वजण पटकन तिच्यावर विश्वास ठेवतात. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, अश्विन आपणच तिच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहायला हवं बाळा. मग कल्पना आता सायलीकडे पाहत म्हणते की कोणी तिच्याशी कसंही वागू देत, पण तन्वीच्या पाठीमागे अगदी आपण खंबीरपणे उभं राहायचं. आता आपलं दुर्दैव म्हणून ती आपली सून नाही होऊ शकली, परंतु तन्वी ही मला माझ्या मुलीसारखीच आहे. तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं आणि ती रडतच रूमकडे जायला निघते. घरातील सर्वजण त्यानंतर बसलेले असतात. तेव्हा आता विमल ही पूर्ण आजी आणि त्याचबरोबर कल्पना या दोघींनाही कॉफी देते. तच अर्जुन ऑफिसमधून घरी येतो. मग आता पूर्ण आजी म्हणतात यांची तर मनमानी सुरूच आहे, कारण दिवसभर याची बायको नको ते उद्योग करत असते आणि हा आता जाईल तिच्या मागे पुढे करायला. तेव्हा अर्जुन हे सगळं बोलणं ऐकून आता थांबतो. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, पूर्ण आजी, माझी बायको दिवसातून खरंच खूप साऱ्या कंप्लेंट करत असेल. मला असं वाटतं तू त्या सगळ्या लिहून ठेवायला हव्यात, नाही म्हणजे एखादं मिस व्हायला नको ना म्हणून बोलतोय. नाहीतर मी एक काम करतो पूर्ण आजी, तुला एक डायरीज आणून देतो, त्यामध्ये सायलीच्या कंप्लेंट तू रोजच्या रोज लिहित जा. मिनिमम दिवसाच्या 50 कंप्लेंट तरी असतील, असं म्हणून अर्जुन आता हसतो. त्याचवेळी आता सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहतात. त्याचवेळी अश्विन विचारतो, दादा तू इथे सुद्धा मस्करी करतोस का? मग अर्जुन म्हणतो, अजिबात नाही अश्विन, आय एम सिरियस. काय आहे ना, रोज रोज घराचं जे कोर्ट बसवताय ना तुम्ही, ते आज नको, कारण आज मला जरा घाई आहे, बाय, असं म्हणून तो जातो. त्याचवेळी आता कल्पना म्हणते किती आगाऊ झालाय हा. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो बघ ना आता. इकडे आता सायली रूममध्ये असते आणि कपड्यांच्या घड्या घालत असते. तिचा मूड अजिबात ठीक नसतो. त्याचवेळी आता अर्जुन तेथे येत म्हणतो, मिसेस सायली. मग आता सायलीचा चेहरा पडलेला असतो. तेव्हा तोही एकदम शांत होतो आणि काय झालं, आज घरात पुन्हा वाद झालेत का असं विचारतो. मग आता सायली म्हणते, एका घरात राहायचं म्हटल्यानंतर भांड्याला भांडं तर लागणारच ना. बरं ते जाऊ द्यात, किरकोळ विषय आहे हा. मग अर्जुन म्हणतो, मी आज तुम्हाला अशी जी काही न्यूज सांगणार आहे ना, त्यामुळे तुमचा मूड खूप फ्रेश होणार आहे. तेव्हा सायली विचारते, काय झालं? अर्जुन म्हणतो, असं नाही, तुम्ही चला बरं माझ्याबरोबर. सायली म्हणते, आत्ता कुठे जायचंय, असं कसं जायचं? मग आता अर्जुन म्हणतो, तुम्ही चला तर माझ्याबरोबर. मग सायली पुन्हा विचारते, कुठे जायचंय कुठे? अर्जुन म्हणतो, आपल्याला मधुभाऊंना भेटायला जायचंय, तुम्हाला माहीत आहे ना. त्यावरती सायली म्हणते, जर जोशीबद्दल आपण काही सांगितलं मधुभाऊंना तर ते विश्वास ठेवणार आहेत का आपल्यावर? अर्जुन म्हणतो की आपण पुरावा दाखवल्यानंतरही ते विश्वास ठेवणार नाही का? सायलीचा चेहरा खुलतो आणि ती विचारते, आपल्याकडे पुरावा आहे का? मग अर्जुन म्हणतो, हो आहे, मी तुम्हाला सगळं गाडीत सांगतो, आता चला, टाइम वेस्ट करू नका, असं म्हणून तो सायलीचा हात पकडून तिला घेऊन जायला निघतो. तेव्हा बाहेर हॉलमध्ये सर्वजण बसलेलेच असतात. तेव्हा पूर्णाजी आता जरा टोमणा मारूनच म्हणतात, खाली वाटतं चुगली करून, कारण नवरा घरी आल्याबरोबर लगेच गळा काढून सांगितलं असेल, आज दिवसभर मला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा येऊ दिलं नाही. तेव्हा अर्जुनला आज आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो सायलीकडे पाहतो. तेव्हा सायली इशारा करून म्हणते की जाऊ द्यात, नको वाद वाढवायला, म्हणून ती त्याला शांत राहायला सांगते. त्यावेळी कल्पना म्हणते, आणि लगेच म्हणाली सुद्धा असेल, आज ना आपण जेवायला बाहेरच जाऊयात, आणि हा लगेच निघाला सुद्धा पैसे उडवायला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोने मला काहीच सांगितलेलं नाहीये आणि आता मला तुमच्याकडनं समजतंय की तिला पूर्ण दिवसामध्ये स्वयंपाकघरात जायलाच मिळालं नाही. तेव्हा कल्पना पूर्ण आजी एकमेकांकडे पाहतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, आता आम्ही दोघेही बाहेर डिनर करू.
यु नो मग अगदी रोमॅन्टिक डिनर असं म्हणून तो सायलीचा हात पुन्हा एकदा हातात घेतो आणि तिला घेऊन लगेच बाहेर जातो. तेव्हा पूर्णा आजी, कल्पना या दोघीही खूप चिडतात. तर पूर्णा आजी म्हणतात, निर्लज्ज कुठला. दुसरीकडे आता प्रिया ही रूममध्ये असते आणि तिला सायलीचं बोलणं आठवत असतं. तेव्हा आता तिचा सायलीने कशाप्रकारे अपमान केला आणि माझ्या घराकडे डुंकूनही पाहायचं नाही, अर्जुन कधीच तुझा नव्हता आणि कधीच होणार नाही. एवढं सगळं होऊन देखील तुला समजायला हवं होतं की नाती ही जबरदस्तीने कधीच जोडता येत नाही, त्यामध्ये प्रेम असावं लागतं. प्रिया म्हणते, लवकरात लवकर मला आता सुभेदार हाऊसमध्ये शिरायलाच हवं, तर या सायलीचा माज उतरेल आणि त्याचबरोबर या नागराजचा रागही माझ्यावरचा जाईल. लवकरात लवकर काहीतरी पावलं तरी उचलायला हवीत, असं म्हणून ती अश्विनला लगेच मेसेज करते. तेव्हा अश्विन तो मेसेज आता वाचत असतो. तेव्हा आता त्यामध्ये प्रियाने असं टाईप केलेलं असतं की लो वाटायचं काही थांबत नाही, तुझ्याशी बोलून तर बरं वाटतं, परंतु अश्विन मला असं वाटतंय आत्ता जीव दिला तर माझी कायमची यापासून सुटका होईल. आता हा मेसेज वाचून अश्विनला खूप मोठा धक्का बसतो आणि तो लगेच तेथून जरा बाजूला जातो आणि प्रियाला कॉल करतो. इकडे भामटी प्रिया मात्र हसत असते आणि लगेच अश्विनचा आलेला कॉल रिसीव करत रडण्याचं नाटक करत हॅलो असं म्हणते. तेव्हा अश्विन आता जरा हळू आवाजातच तिला म्हणतो की तन्वी, हा काय वेड्यासारखा मेसेज आहे. तेव्हा आता ती रडतच म्हणत असते की मी तरी काय करू, अरे मला खूप लो फील होते, मी एवढी वाईट आहे का रे अश्विन की अर्जुनने मला अगदी किड्यासारखं बाहेर फेकून दिलंय. अरे माझ्या नशिबात प्रेमच नाहीये का रे, ती माझी लायकी नाहीये का अश्विन. तेव्हा अश्विन इमोशनल होतो आणि म्हणतो की तन्वी प्लीज तू असा विचार करू नकोस. मग आता प्रिया ही रडण्याचं नाटक करत म्हणते, नाही अश्विन, मला ना आता हे सगळं संपवून टाकायचंय, असं म्हणून बिचाऱ्या अश्विनला ती इमोशनल ब्लॅकमेल करू लागते. तेव्हा अश्विन रिक्वेस्ट करतो, तन्वी प्लीज तू मनात ना असा विचारच आणू नको. मग त्यानंतर आता प्रिया म्हणते, जर मीच राहिले नाही तर मग. त्यानंतर तो म्हणतो, तन्वी आता बस झालं, पुन्हा एकदा असा मनात जीव देण्याबद्दल विचारसुद्धा आणायचा नाही, समजलं. इकडे आता प्रियाला समजतं हा बरोबर आपल्या जाळ्यात ओढला जातोय, म्हणून ती आता हसू लागते. तेव्हा अश्विन आता तिला त्याचीच शपथ घालतो. मग आता प्रियाला विश्वासच बसत नाही की हा मला शपथ घालतोय. मग आता ती अजूनच रडण्याचं नाटक करत अगदी इमोशनल होत म्हणते, अश्विन फक्त तूच आहे रे, फक्त तुलाच माझी काळजी आहे. मग आता ती म्हणते, मी तुझी शपथ नाही मोडू शकत, अरे तुला शब्द दिलाय ना त्या खातर तरी जिवंत राहणारच, असं म्हणून ती आता हसत असते. पण अश्विनला हे कळत नाही. तर आता तो गुड गर्ल असं म्हणतो, आता फोन ठेव, एकदम शांत आणि रिलॅक्स हो, मनात कोणतेही निगेटिव्ह विचार आणायचे नाहीत. तुला कधीही वाटलं काहीही शेअर करावंसं वाटलं तर मला लगेच कॉल पण कर. तेव्हा प्रिया हो थँक्यू अश्विन, थँक्यू सो मच असं म्हणते आणि लगेच फोनसुद्धा ठेवते. फोन ठेवल्यानंतर आता तिला हसूच आवरत नसतं. आता ती म्हणते की या माशासाठी थोडा जरी गळ टाकला ना तरीही हा स्वतः येऊन लगेच अडकतो. मला तर पूर्णपणे आता खात्रीच आहे, जेव्हा देव अक्कल वाटत होता ना तेव्हा सर्व सुभेदार डायनिंग टेबलवर बसून फक्त आणि फक्त पोहे खात होते. तर आता इकडे कुसुम ही मधुभाऊंना औषधं देते. मग आता मधुभाऊ ती औषधं घेतात. त्याच वेळी आता सायली अर्जुन तेथे येतात. कुसुमचं लक्ष दरवाजाकडे जातं. मग आता तिला खूपच आनंद होतो. ती म्हणते, सायली तू आलीस. मग सायली अर्जुन आतमध्ये यायला निघतात. तर थांबा, दरवाजातच थांबा, लग्न झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच जोडीने घरी येताय, तुमची दृष्ट काढू द्यात, भाकर तुकडा तुमच्यावरून उतरवून टाकते, असं म्हणून आता कुसुम तिला तेथेच थांबवते. ही सायली म्हणते, अगं थांब कुसुमताई, आम्हाला मधुभाऊंबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचंय. तेव्हा मधुभाऊ सुद्धा डोकावून सायलीकडे पाहत असतात. त्यांनाही आनंदच होतो. मग आता अगं बोलशील पण जरा भाकर तुकडा तर वळून टाकू दे, असं म्हणून कुसुम पटकन किचनमध्ये जाते. अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. ही कुसुम आता लगेच बाहेर येते, त्या दोघांवरून भाकर तुकडा वळून टाकते आणि मग त्या दोघांनाही आतमध्ये यायला सांगते. तेव्हा आता कुसुम म्हणते, अगोदर तरी सांगायचं, गोडाचं मी काहीतरी बनवून ठेवलं असतं. अर्जुन म्हणतो, गोडाचं बनवाच तुम्ही, पण मधुभाऊंचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर. त्याच वेळी आता मधुभाऊ ताडकन उठतात आणि त्या दोघांनाही विचारतात, म्हणजे तुम्ही पुन्हा केसबद्दल बोलायला आलात वाटतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, पण मला काही एक ऐकायचं नाहीये.
तेव्हा मी पारावर जाऊन बसतो असं म्हणून ते जायला निघतात. सायली आता त्यांना अडवत म्हणते, थांबा मधुभाऊ, कारण यांना तुमच्याशी बोलायचंय. तेव्हा मधुभाऊ तेथेच थांबतात. मग आता तेच तुमच्या फायद्याचं आहे असं सायली पुन्हा पुन्हा म्हणते. मधुभाऊ म्हणतात की आता जे काही बोलायचंय ना ते माझ्या वकिलांबरोबरच बोला. माझे वकील कोण माहीत आहे ना, जोशी वकील. तेव्हा सायली आता म्हणते की मला माहीत आहे मधुभाऊ, तुमचा यांच्यावर अजिबात विश्वास नाहीये, पण माझ्यावर आहे ना विश्वास. तुम्ही बसा बरं अगोदर. मग तरीही मधुभाऊ हट्टच करतात. सायली रागातच म्हणते, बसा हा मधुभाऊ. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहून गालातच हसतो, कारण ती ज्या प्रकारे मधुभाऊंना दम देत असते. पण अर्जुनला नवलच वाटतं की सायली एवढा मधुभाऊंना दम भरते. मग आता सायली मधुभाऊंना शपथच घालते, तर त्यांना नाईलाजाने बसावं लागते. तिथे आता सर्वजण बसतात. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, मला माहीत आहे माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, म्हणूनच मी पुरावा घेऊन आलो. असं म्हणून तो मोबाईल अगोदर खिशातून बाहेर काढतो आणि लगेच मधुभाऊंना तो व्हिडिओ दाखवू लागतो, ज्यामध्ये जोशी आणि महिपत हे दोघेही बोलत असतात. पुढे आता त्यामध्ये महिपत म्हणत असतो की जोशा, हे बघ, मी अर्जुन सुभेदाराला ना कसा जाळ्यात अडकवतो ना, आता बघच तू. त्याची सुद्धा इलिगल प्रॉपर्टी आहे ना. माझ्या मुलीला फासावर लटकवायला निघाला होता का? मग त्यावरती जोशी उत्तर देतो, अहो मी तुमच्या मुलीला पण जेलमध्ये जाऊ देईल का कधी? मी अगोदर त्या मधोकर पाटलाची बेल रद्द करायला लावतो आणि त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये घालतो. अहो तो मूर्ख माणूस आहे हो, कारण काहीही बोललो ना तरी तो लगेच माझ्यावर विश्वास ठेवतो. असं म्हणून दोघेही मोठ्याने हसतात. मग पुढे आता महिपत म्हणतो, त्यासाठी तर मी तुला एवढे पैसे देतो रे जोशा. तेव्हा पुढे आता तो म्हणू लागतो की तू तिकडे त्या मधुकर पाटलाची वाट लाव आणि मी इकडे अर्जुन सुभेदाराची लावतो. आता हाच व्हिडिओ पाहून मधुभाऊंना शॉक बसलेला असतो आणि त्याचबरोबर धक्का सुद्धा. मग आता त्यांची अगदी बोबडीच वळते. तेव्हा ते आता विचारतात, हे काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हेच खरं आहे मधुभाऊ, जोशीला महिपतनेच तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमची केस जिंकण्यासाठी नाही तर हरण्यासाठी, आणि म्हणूनच आता साक्षी कधीही सुटेल अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे. वेळी सायली म्हणते, मधुभाऊ, तुम्हाला आठवतंय जेव्हा तुम्ही यांच्याऐवजी दुसरा वकील शोधत होतात तुमची केस लढण्यासाठी, आणि कुठलाच वकील तुमची केस सुद्धा घ्यायला तयार नव्हता. हा जोशी स्वतःहून आला आणि तुमची केस घेतली. तेव्हा आता मधुभाऊंना आठवतं की कशाप्रकारे जोशीच माझ्याकडे आला होता आणि त्याची स्वतःची ओळख करून देत मी जोशी वकील अर्जुन सुभेदाराची केस मी घ्यायला तयार आहे असंही म्हणाला होता. तेव्हा मधुभाऊंना हे आठवून जरा धक्का बसतो. मग पुढे आता सायली म्हणते, मधुभाऊ, तुमच्यासाठी लावलेला हा सापळा होता आणि तुम्ही त्यामध्ये अडकत चालला होतात. अहो तुम्हाला अटक व्हावी त्यामुळे जामिनाच्या कोणत्याही अटी पाळण्याची गरज नाही असं तो तुम्हाला म्हणत होता, बरोबर ना? मग आता जोशी किती खोटं बोलला होता की सही करायला जाऊ नका, हे सगळं मधुभाऊंना आठवतं आणि त्यांच्या डोक्यात आता मुंग्या येऊ लागतात की जोशी किती खोटं बोलला. मग आता मधुभाऊंना अगदी हरल्यासारखं वाटतं. तेव्हा कुसुम म्हणते, मधुभाऊ, अगोदरच मला हे सगळं काही सायलीने सांगितलं होतं, पण अर्जुनकडे पुरावा नव्हता म्हणून तुम्हाला हे सगळं खरं सुद्धा वाटलं नसतं. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना आता विचारतो की काय, अहो तुम्हाला आता तरी पटतंय ना की जोशी खरा नाही तर खोटारडा आहे? त्याचवेळी आता मधुभाऊ हे रागातच ताडकन उठतात आणि म्हणतात की हा जोशा एवढा खोटारडा असेल असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा मधुभाऊ आता खूपच चिडलेले असतात. म्हणतात की सायली, आत्ताच्या आत्ता जातो आणि मी त्याला चांगला जाबच विचारतो. मग अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ, असं तुम्ही लगेच त्याच्याकडे जायचं नाही, कारण तुम्ही असं काही केलं तर महिपत लगेच सावध सुद्धा होईल आणि आपल्याला असं काहीही करायचं नाहीये. अजिबात असं कळूच द्यायचं नाहीये की खरं काय आहे ना ते आपल्याला समजलंय. मग आता मधुभाऊंना काही कळत नाही. ते विचारतात, म्हणजे करायचं काय? सायली म्हणते, मधुभाऊ, तुम्ही आधीसारखंच त्याच्याशी अगदी नीट वागायचं आणि त्याच्यावर विश्वास असल्याचं नाटक सुद्धा करायचं, कारण महिपत खूप हुशार माणूस आहे. त्याला जर थोडा जरी संशय आला ना की आपल्याला खरं काय आहे ते माहीत आहे तर तो लगेच केस फिरवू शकतो, असं अर्जुन मधुभाऊंना सांगतो आणि पुढे बोलतो की तो तुम्हाला अडकवू सुद्धा शकतो आणि आपल्याला नेमकं तेच करू द्यायचं नाहीये. तेव्हा मधुभाऊंना आता विश्वासच बसत नाही की हे असं सगळं माझ्या बाबतीत घडून गेलंय. मग आता तरीही अर्जुनला ते म्हणतात की हे सगळं काही माझ्या कल्पनेपलीकडचं आहे.
मी माणसं ओळखायला कसं काय चुकलो तेच माझं मला कळत नाही. त्याचवेळी सायली मधुभाऊंना सावरते, समजावते आणि यांच्यावर विश्वास ठेवा, सगळं काही नीट होईल असं म्हणते. मधुभाऊ हो असं म्हणतात. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही जोशीचं ऐकून त्याला सांगा की मी नियमितपणे सही करायला नाही जाणार, पण तुम्ही काय करायचं की नियमितपणे सही करायला जायचं म्हणजे जायचंच. त्याचवेळी कुसुम म्हणते, पण मधुभाऊंनी सही केली हे पोलिसांकडून जोशीला समजेलच ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही कळणार, कारण ते सगळं मी बघतो, मी काहीतरी मॅनेज आता करतोच. म्हणून तो मधुभाऊंना सांगतो की सही करायला जायचीच रोज. तेव्हा ते हो असं म्हणतात. त्यावेळी सायली म्हणते, मधुभाऊ आपल्याला हे सर्व खूप जबाबदारीने करायला हवं आणि खूप या केसकडे लक्षसुद्धा द्यायला हवं, कारण स्वतःच्या मुलीला सोडवण्यासाठी महिपत हा काय काय करू शकतो हे आपण अनुभवलंय. पण आता त्याला हे माहीत नाहीये की आता त्याचा सामना पुन्हा एकदा यांच्याशी आहे. त्यावेळी कुसुम अगदी इमोशनल होते आणि म्हणते, तुम्ही दोघे जर पुरावा घेऊन आला नसतात तर जोशी वकील एकदा आम्हाला फसवत राहिला असता. त्याचवेळी आता मधुभाऊंना यापुढे कोणीही फसवू शकत नाही, अर्जुन त्यांच्याकडे पाहून म्हणतो. त्यानंतर आता मधुभाऊंना अगदी जरा रिलॅक्स वाटतं, कारण अर्जुनने जोशीचं सत्य आता त्यांच्यासमोर आणलेलं असतं. त्यावेळी मधुभाऊंना आता अर्जुन सांगतो की तुम्ही जोशीचं अजिबात यापुढे ऐकायचं नाही, माझं ऐकायचं आणि लगेच रोजच्या रोज जाऊन तिकडे सहीसुद्धा करायची. बरं आम्ही निघू का आता, असं म्हणून तो आणि सायली जायला निघतात. तेव्हा मधुभाऊंना आता खूपच वाईट वाटतं आणि थांबा जावई बापू असं ते म्हणतात. तेव्हा आता ते म्हणतात, हे पहा जावई बापू, तुमचा चांगुलपणा मला माहीत नव्हता असं नाही, परंतु माझ्या रागाने मला अगदी आंधळच करून टाकलं होतं आणि त्याच रागापोटी मी तुम्हाला खूप काही बोललो, असं म्हणून मधुभाऊंना जो काही अर्जुनचा अपमान केलेला असतो तो सगळा काही आठवतो. मधुभाऊंना आता खूपच वाईट वाटतं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ते म्हणतात की जावई बापू तुम्ही काहीही मनात ठेवलं नाही आणि तुम्ही लगेच माझ्या मदतीसाठी इकडे आलात, खरंच तुमचे खूप उपकार आहे. मी तुमच्याशी खूप चुकीच्या पद्धतीने वागलो, आता जमलं तर मला माफ करा असं म्हणून मधुभाऊ आता त्याची माफी मागतात. त्याचबरोबर खूप रडत असतात. त्याचवेळी मधुभाऊ आता रडत असतात, ते अर्जुनला पाहवत नाहीत. तेव्हा तो म्हणतो, मधुभाऊ तुम्ही हे काय करताय, अहो तुमच्या मुलासारखाच आहे मी आणि आपल्या मुलावर ओरडण्याचा रागवण्याचा पूर्ण हक्क असतं हो बापाला. आता तुम्हाला निर्दोष सोडवण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त माझी आहे आणि ती मी पार पाडणारच, फक्त तुमचा आशीर्वाद यासाठी मला हवा आहे. तेव्हा सायली आता खूपच कौतुकाने आपल्या अर्जुनकडे पाहत असते. नंतर अर्जुन मधुभाऊंचा लगेच आशीर्वाद घेतो. सायली आता अर्जुनकडे पाहत मधुभाऊंना म्हणते, तुम्ही मागे म्हणाला होतात की तुमचा जावई हा 100 नबरी सोना आहे, तेव्हा हे किती खरं होतं ते माहीत नाही. त्याचवेळी कुसुम हसतच म्हणते, पण आता नीट कळलंय की मधुभाऊंचे जावई हे 100 नंबरी सोनं आहे. तेव्हा मधुभाऊ देखील आता हसतात. तेव्हा आता मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं. ते म्हणतात, कुसुम माझी लेक लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आली आहे, अगं तू ओटी नाही भरणार का तिची, तिला अशीच जाऊ देणार का. तेव्हा मधुभाऊंचा हात हातात घेत सायलीला आता खूपच आनंद होतो. तिचं स्वप्न आता फायनली पूर्ण होतं की अर्जुनला मधुभाऊंनी ॲक्सेप्ट करावं आणि ते केलं सुद्धा. मग कुसुम तेवढ्याच आनंदात म्हणते, हो भरते भरते मी माझ्या सायलीची ओटी. त्याचवेळी मधुभाऊ म्हणतात, जावई बापू अहो बसा. मग अर्जुन सायली पुन्हा आता तेथे बसतात. तेव्हा सायली अर्जुनचं औक्षण करत सायलीला हळदी कुंकू लावत आता कुसुम अगदी प्रेमाने तिची ओटी भरते. तर ते दोघेही आता खूपच खुश होतात. मधुभाऊ कौतुकाने आपल्या लाडक्या साऊकडे आणि जावयाकडे पाहू लागतात. तेव्हा सर्व दुरावे आता मिटल्यामुळे इकडे अर्जुन सायली खूपच खुश असतात आणि एकमेकांकडे पाहून मात्र हसत असतात, कारण त्यांच्यासाठी हेच सुख खूप मोठं असतं. तर आता दुसरीकडे प्रिया मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते. त्याचवेळी आता सुमन ही लगेच तेथे येते आणि प्रियाला काहीतरी खायला देते. प्रिया आता ते खाऊन पाहते आणि लगेच तिला खूप राग येतो. प्रतिमा देखील पाठीमागे बसलेली असते. तेव्हा आता प्रिया रागातच सुमनला म्हणते की काय आहे, या घरात मला कधीतरी असं गरम खायला मिळेल की नाही, बघावं तेव्हा असं फ्रीजमधून बाहेर काढल्यासारखं तुमचे पदार्थ असतात, असं म्हणून ती आता खूपच चिडते. तेव्हा सुमनला खूपच वाईट वाटतं. तेव्हा सुमन म्हणते, अगं बाळा वाढलं तेव्हा ना गरमच होतं, काय माहीत कसं थंड झालं, थांबा पटकन मी गरम करून आणते, असं म्हणून ती ताट हातात घेते. त्याचवेळी आता प्रतिमा म्हणते, थांब सुमन,
असं म्हणून रागातच प्रतिमा तिला म्हणते की तन्वी, मी गेले 2-3 दिवस बघतीये, अगं तुझ्या भावनांवर अजिबात ताबाच राहिलेला नाहीये. अशी मध्ये मध्ये चिडतेस काय, त्याचबरोबर काही न घडल्यासारखी अशी वागतेस काय, अगं काय चाललंय काय तुझं? तेव्हा प्रिया आता रागातच उठते आणि म्हणते, आई तू तर अजिबात काही बोलूच नको, कारण आता सध्या माझ्यावर जी काही वेळ आली आहे ना, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली आहे. असं म्हणून ती प्रतिमाला सारखा सारखा दोष देऊ लागते. तर प्रतिमाला आता हे प्रियाचं वेगळंच रूप पाहून जरा धक्काच बसतो. तर सुमनलाही वाईटच वाटतं की ही प्रिया ही आईबरोबर कशी उद्धट बोलती आहे. तेव्हा जे काही झालं ते फक्त तुझ्यामुळे झालं आहे, तरीही तुझी अशी अपेक्षा आहे की मी तुझ्याबरोबर चांगलंच वागावं, हे शक्य नाही, असं रागातच प्रिया म्हणते. तर आता सुमन म्हणते, इतका कडवटपणा बरे नाही बाळा. त्याचवेळी आता सुमन काकी, तुला काय वाटतं गं, मी एवढं सगळं घडून गेल्यानंतर मी सगळ्यांबरोबर चांगली वागू का? आता तरीही मी सगळं काही विसरण्याचा प्रयत्न करतेय. मी सुभेदारांकडे अगदी नीट वागले होते ना, आणि तुझ्याशीही मी नॉर्मल बोलले. तेव्हा प्रतिमा म्हणते, आणि आज परत चिडचिड करतीयेस? अगं आशाने तू तुझ्या माणसांना तोडतीयेस, तुला कळत कसं नाही? त्याचवेळी सुमन तिला समजावते, तन्वी अगं तुझं लग्न मोडलं याचा दोष आईला देणं बंद कर, तेव्हाच तुझं मन खरं तर शांत होईल. तेव्हा प्रिया आता रागातच म्हणते, माझ्या आईने माझं आयुष्य हे उद्ध्वस्त केलंय, हे सत्य तर बदलणार नाही ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होता होता मी वाचवलंय, त्यामुळे जरा भानावर ये तन्वी. कुठल्या तरी वचनामध्ये अडकून झालेल्या लग्नामुळे तू सुखी तरी कशी झाली असती? अगं एवढं सगळं झाल्यानंतर तरी तुला समजायला हवं, नाती अशी जबरदस्तीने नाही जोडता येत, आणि त्यासाठी ना प्रेमच असावं लागतं. त्याचवेळी आता प्रियाला आठवतं की कशा प्रकारे सायली सुद्धा म्हणाली होती, नाती अशी जबरदस्तीने जोडता येत नाही, त्यासाठी मनामध्ये तर प्रेमच असावं लागतं. तेव्हा तिला आता समजतं, या मायलेकी तर अगदी सेमच बोलतायत. प्रतिमा आता तेथून जाते, तर प्रिया मनातच विचार करते, या मायलेकींची नाळ तर तुटतच नाहीये. प्रतिमाने अगोदर काही करण्याअगोदर मला तिच्या बाबतीत काहीतरी करायलाच हवं, असं म्हणून प्रिया प्रतिमाबद्दल काहीतरी वाईट साईट विचार करू लागते. इकडे आता अर्जुन घरी आल्याबरोबरच कामाला सुरुवात करतो आणि चैतन्याला फोन करून सर्व काही जोशी खरा नाही याच्या डिटेल्स आता तो मागवतो. त्याचवेळी आता सायली खूप प्रेमाने अर्जुनकडे पाहत असते. आता तिला माहीत असतं की अर्जुन हा मधुभाऊंना सोडवण्यासाठी खरंच खूप प्रयत्न करतोय. त्या साक्षीनेच विलासचा खून केला आहे, हे जेव्हा सिद्ध होईल ना, तेव्हा खरंच तो दिवस खूप महत्त्वाचा असेल, असं सायली आता मनातल्या मनात विचार करत असते आणि म्हणते की कसलंच यांना काम करताना भान राहत नाही. असं म्हणून ती अर्जुनकडे जाते, त्याच्या पाठीमागे उभी राहते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा अर्जुनला खूपच छान वाटतं. मग त्यानंतर ती म्हणते, मी मघापासून बघतीये की तुम्ही सतत कामात आहात. त्याचवेळी ती लगेच त्याचा हेड मसाज करू लागते. मग आता अर्जुन हा खूपच प्रेमाने तिचा हात असा हातात घेतो. तेव्हा सायली आता खूपच लाजते. मग आता अर्जुन म्हणतो, माझी बायको एवढा छान हेड मसाज देणार असेल तर मग मी आज कामाला सुट्टी घेणार. त्याचवेळी सायली म्हणते, पण मला कामं आहेत ना. मग अर्जुन अगदी तिच्याजवळच जाण्याचा प्रयत्न करतो. सायली पटकन त्याच्या हातातून हात सोडवून घेते आणि मागे जाते. अर्जुन पुन्हा पुन्हा एकदा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सायली म्हणते की अहो मला कामं आहेत, खोली आवरायची आहे. अर्जुन म्हणतो, ते राहू द्यात आता. मग असं म्हणून तो पुन्हा हेड मसाज करायला सांगतो आणि तिच्या जवळ जातो. तो अगदी रोमॅन्टिक झालेला असतो. सायली म्हणते, मला विरझन लावायचंय. अर्जुन म्हणतो, तेही राहू द्यात आता. त्यानंतर सायली म्हणते, मला कडधान्यसुद्धा भिजत घालायची आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता तेही राहू द्यात. त्यानंतर ती आता म्हणते, मला दूधसुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचे. असं म्हणून ती आता खूपच लाजत असते. तर अर्जुन अगदी तिच्या जवळच येतो. आता मागे भिंत असल्यामुळे सायलीला कुठे जाण्याचा चान्सच राहत नाही. तर अर्जुन आता अगदी खूप प्रेमाने तिच्याकडे पाहतच राहतो, तिच्यावरून नजरच हटवत नाही. आणि मग सायली खूपच गोड लाजत असते. मग आता तो अगदीच तिच्या जवळ जातो आणि तिच्या गालांवर किस करणार असतो. तेव्हा सायली आता हसतच अर्जुनच्या आता हातान बाजूला जाते. तर अर्जुनचं डोकंच आता भिंतीवर आपटतं आणि तो ओहो असं जोरात ओरडतो. मग सायली त्याच्यावर हसते. आता तो म्हणतो की नवऱ्याला असा धोका देतात का?
मग आता सायली अजूनच हसते. तेव्हा ती म्हणते, हो असाच धोका देतात. तर अर्जुन अजूनच प्रेमाने सायलीकडे पाहू लागतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली कुसुमताईला म्हणते, मी या घरची नवीन सून आहे, त्यामुळे रीतीप्रमाणे गोडाधोडाचा स्वयंपाक मी आज करणारच. त्याचवेळी आता हे कसं शक्य आहे, अर्जुन दादा सोडून तुमच्या हातचं कुणीच खाणार नाही, असं आता विमल म्हणते. त्यावेळी सायली म्हणते, अहो तुम्ही केलंय असं सांगा ना. मग आता विमल म्हणते, अजून तर इथे कुणीच नाहीये, कुणी आलं ना तर मी तुम्हाला शिट्टी मारून सांगेन. तेव्हा आता पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही आता दरवाजाजवळ येतात. तर विमल आता शिट्टी वाजवत असते, पण सायलीपर्यंत तिचा आवाजच जात नाही. तेव्हा विमल आता खूपच घाबरते. कडे अर्जुन आता जोशीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची कॉलरच पकडतो. मग आता चैतन्य देखील त्याच्या बरोबर असतो आणि मधुभाऊ देखील. तेव्हा माझी कॉलर पकडतो तू? मधुभाऊ बघा, अहो तुमच्या जावयाने कशी कॉलर पकडलीये, असं जोशी म्हणतो. तेव्हा तुझा बॉस जरी आला ना तरीही तुम्हाला थांबवू शकत नाही, असं रागातच अर्जुन म्हणतो. त्याच वेळी आता जोशीच्या सनकन कानाखाली मारून अर्जुन त्यालाच त्याचा तो व्हिडिओ दाखवतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब